महाराष्ट्र आधार या भारताचा. प्रत्येक वेळेला संकट काळामध्ये महाराष्ट्र धावून जातो देश वाचवायला. आणि आमचे मोदीजी म्हणतात गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. करा, जरूर करा. तुम्ही नवीन नवीन कल्पना, आता व्हायब्रंट गुजरात केलं ना, आणा ना नवीन कंपन्या. आम्ही कुठे काय म्हणतोय. दावोसला आता जे काय भरला होता सगळा मेळा, आणा नवीन कंपन्या. पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आणि महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्या होत्या, मग ते डायमंड मार्केट असेल, बल्क ड्रग पार्क असेल, आणखीन काही गोष्टी असतील, हे तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. फिल्म फेअरचं फंक्शन सुद्धा ते गुजरातला घेऊन गेले. क्रिकेटची फायनलची मॅच गुजरातला घेऊन गेले. सगळंच घेऊन जात आहेत. म्हणजे महाराष्ट्र कंगाल करायचा आणि गुजरातची भरभराट करायची असं नाही चालणार. हे नाही चालणार. गुजरातला जरूर करा, पण माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं जर तुम्ही लुबाडण्याचा प्रयत्न केला तर मग महाराष्ट्रातले सगळे वीर आहेत आणि तुम्ही आहात, होऊन जाऊ दे एकदा, होऊन जाऊ दे. हा प्रश्न गीतेसाहेब तुम्ही बोललात, तुमच्या भावना, तुमचं सगळ्यांचं प्रेम समजू शकतो. उद्धवजी ठाकरे परत मुख्यमंत्री झाले पाहिजेत. नाही, मी माझ्यासाठी नाही लढत आहे. माझी तळमळ जी आहे, मला जर मुख्यमंत्री पदासाठी मी चिकटून राहायचं ठरवलं असतं तर मी राजीनामा दिला नसता. आणि कोर्टाने सुद्धा सांगितले की जर राजीनामा दिला नसता तर उद्धव ठाकरेंना आम्ही पुन्हा मुख्यमंत्री करू शकलो असतो. पण मला त्या गोष्टीचा मोहच नव्हता. नाही तर चिकटलो असतो मी. ज्या गोष्टीचा मोहच नाही मला, ते तुम्ही काय माझ्याकडनं काढताय. पण जेव्हा माझ्यावरती जबाबदारी आली, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडली होती. आणि तीच जबाबदारी मी आता पाडतोय. मी मुख्यमंत्री नाही, माझ्याकडे पक्ष नाही, माझ्याकडे चिन्ह नाही, माझे वडील सुद्धा हे चोरतायत, स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही, अशी ही औलाद. अरे जर तुमच्या मर्दांगी असेल तर माझ्या वडिलांचे फोटो लावण्याच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचे लावा आणि एक मत मिळून दाखवा तुमच्या वडिलांचं कर्तृत्व. पण ना भारतीय जनता पक्षाकडे कोणी नेता आहे की ज्याच्या नावावर आज मतं मिळतील, ना आजपर्यंत कोणी आदर्श निर्माण केले, ना विचार दिले. मग बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट चोरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोरा, सुभाषबाबू चोरा, सगळंच, सरदार वल्लभभाई पटेल चोरा. अरे चोर बाजार मांडलाय तुम्ही. पक्ष कुठे तुमचा. हा चोर बाजार आहे, पक्षच नाहीये. जे विचार शिवसेना प्रमुखांनी दिले म्हणून आज सुद्धा, जे विचार माझ्या आजोबांनी दिले म्हणून आज सुद्धा, आणि जे काम मी करतोय म्हणून तुम्ही सगळेजण माझ्याकडे काहीही नसताना येता आहात, प्रेम करता आहात. ह्याला म्हणतात भाग्य, ह्याला म्हणतात नशीब. आणि म्हणे घराणेशाही आहे. घराणेशाही नाही, मी घराण्याची परंपरा मानणार आहे आणि मला अभिमान आहे माझ्या घराण्याचा, माझ्या पूर्वजांचा मला अभिमान आहे. आणि तुम्हाला सुद्धा असला पाहिजे. कारण आई वडील, मी देव बघितलेला नाहीये, देव मानतो पण बघितलेलं नाहीये. पण देव बघितलं तो माझ्या आई वडिलांच्या रूपामध्ये, कारण त्यांनी मला जन्म दिला आणि त्यांच्यामुळे मी जग बघू शकतो. गुरुदेव भव पितृदेव भव ही माझी संस्कृती आहे, हे संस्कार आहे. पण ज्याला काही परिवाराशी काही देणं घेणं नाही, तो माझ्या घराणेशाहीवर बोलतोय. मग घराणेशाहीबद्दल तुम्हाला एवढा तिटकारा असेल तर इकडे डबल गद्दारी झालेली आहे. पलीकडच्या इथले आमदार, नाही इथलं ना, श्रीवर्धन ना, रायगड पण मतदारसंघ, श्रीवर्धन, त्याच्यानंतर रायगड, म्हणजे इकडे खासदार, त्यांची मुलगी, त्यांची मुलं, सगळं घराण्याच्या घराणं हे तुम्हाला चालतं. मग आज त्यांनी जाहीर करावं की या घराण्यातल्या एकाला सुद्धा तिकीट देणार नाही. बघा ते घराणं तुमच्या सोबत राहतं का. नाही दलाल वगैरे, हे पण त्यांचाच पक्ष झालाय. तो आता त्यांचाच पक्ष झालाय. म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत कठीण काळामध्ये राहणारे मित्र, त्यांना तुम्ही घराणेशाही म्हणून दूर करतात. आणि तुम्ही ही गद्दारांची घराणेशाही, गद्दारांची पिलावळ ही तुम्हाला चालते. कारण तुमची पालखी वाहतात म्हणून. आम्ही ज्ञानोबाची पालखी वाहू, तुकोबाची वाहू, शिवाजी महाराजांची वाहू, भवानी मातेची वाहू, पण भाजपची पालखी नाही वाहणार. अजिबात नाही. आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही आहोत. हे भोई तुमची घराणीच्या घराणी असतील, पण मग त्यांनी सांगावं की या घराणेशाहीला विरोध करताना, माझ्या घराणेशाहीला विरोध करता तर तटकरेंच्या घराणेशाहीला तुमचा विरोध आहे की नाही, हे मोदींनी पहिले सांगावं. नाही सगळंच आहे ते. आता थोडं सिंचन तिकडे झालं म्हणून त्यांना क्लीन चिट मिळाली. हेच तर मी म्हणतोय मोदी गॅरंटी. आधी सगळे सिंचन घोटाळा असेल, तो सगळा शिखर बँकेतला असेल, आणखीन काही असेल, सगळे घोटाळ्यांचे आरोप केले. स्वतः पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशमध्ये, मला वाटतं एनसीपी, मध्य प्रदेशमध्येच ना, एनसीपीवरती 70,000 कोटीचा घोटाळा आरोप केले आणि 8 दिवसामध्ये हा सगळा कंपू त्यांच्यात गेला.
म्हणजे तुम्ही किती पैसे खा, साधे सुधे नाही घ्यायचे. म्हणजे किशोरी पेडणेकरांवरती वगैरे जे काय आरोप आहेत, एक तर एक पैसा खाल्लेला नाहीये. वायकरांवरती आरोप आहे, किती पैसे खाल्ले असं तुमच्यावर आरोप आहे. एवढे हेड किती खाल्ले? हजारो कोटी. ये तुला मुख्यमंत्री करतो, तुला उपमुख्यमंत्री करतो. कुछ नहीं होगा, अरे यार ईडी बीडी सब झाडू लगाएंगे, मेरी गॅरंटी आहे. हा सगळं भ्रष्ट जनतेचा पक्ष, फेकडांचा पक्ष, भाकडांचा पक्ष, काल सांगितलं इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या बेडकांचा पक्ष. किती लावायचं बीजेपी बीजेपी बीजेपी, म्हणजे सगळी बाराखडी संपेल, पण तरी यांची जी काही वृत्ती आहे ती संपणार नाही. पण ती संपू तुम्ही शकता. गेल्या वेळेला लोकसभेला मी चालू होतो यांना पंतप्रधान करा म्हणून, आता मी चालूय की आपल्याला आता हुकुमशाही नको म्हणून. जर पुन्हा म्हणजे मी काल सांगितलं 26 जानेवारीला कालच्या प्रजासत्ताक दिन चिरायू हो, म्हटलं खरंच ही प्रार्थनाच करावी लागेल. कारण आता निवडणुकीत पुन्हा जर का ते आले तर कदाचित पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिनच येणार नाही. हे घटना पायदळी तुडवतायत, घटनेचा भर दिवसा मुर्दा पाडतायत, लोकशाहीचा मुर्दा पाडतायत, संपूर्ण सगळ्यांवरती दबाव आणतायत. जे जे विरोधी पक्षात आहेत, अरे माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलं, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागता? तुम्ही 400 पार होणार आहात ना, मग व्हा ना 400 पार, बघतो ना आम्ही. आता तर आम्ही तुम्ही 400 पार कसे होतात तेच बघतो. माझ्या साध्या साध्या लोकांवरती जुन्या जुन्या पोलीस केसेस काढून त्रास देत